हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. तर दिवस आहे हा रविवारचा आणि रविवार आणि सोमवार मिळून मी तुमच्यासोबत हा व्लॉग शेअर करते. ॲक्च्युली एवढ्या धावपळीचे हे 2 दिवस होते, तर मी प्रॉपर शूट करू शकलेली नाही आहे. पण जेवढ्या क्लिप्स मला तुमच्यासोबत शेअर करता आल्या तेवढ्या मी शेअर केलेल्या आहे. तर बघा, रविवारी होते आमचे काणबाई मातेचे रोट. तर ते रोट मी इथं गेले होते. ॲक्च्युली शनिवारी पण होते, भाजी भाकरीचे रोट होते आणि मग नंतर हे रविवारी पुरणपोळीचे. पण मी हे शूट केले आणि तुमच्यासोबत शेअरही केले. त्यानंतर दुपारून आम्ही गेलो होतो गणपती बुकिंगसाठी. एवढा लेट झालो आम्ही की आम्हाला प्रत्येक शॉपमध्ये 4 ते 5 गणपती मिळत होते. जास्त गणपती शिल्लक राहिलेले नव्हते, सर्व बुकिंग झालेले. तर मग आम्ही चॉईस करत होतो इथं गणपती आणि मस्त छान गणपती बाप्पा आमच्या घरी येणार आहे. आणि मी तुम्हाला एक क्ल्यूही देते. तर हे दुसरं शॉप होतं, पण नंतर आम्ही एका शॉपमध्ये गेलो तर तिथून आम्ही एक गणपती बाप्पा बुकिंग केलेला आहे. तिथे 3-4 मूर्त्या होत्या आणि त्यातल्या मला बऱ्याचशा मूर्त्या आवडल्या. इथं पण बऱ्याच होत्या, पण बऱ्याच बुकिंगही झालेल्या होत्या. तर इथे आम्ही बघा ह्या शॉपमध्ये आलो होतो आणि यातलाच एक गणपती बाप्पा आमच्या घरी येणार आहे. तुम्ही गेस करू शकतात कुठला बाप्पा येणार आहे. ॲक्च्युली हा जो येल्लोवाला आहे तो मला खूप आवडला होता. मनापासून ठरलेलंही की याला घरी न्यायचं आहे, पण परत काही कारणांमुळे कॅन्सल झालं. पण यातला एक बाप्पा लवकरच आमच्या घरी येणार आहे आणि खूप आनंदाचा तो दिवस राहणार आहे. असं वाटत होतं ना, आत्ताच बाप्पाला उचलून घरी घेऊन जायचं. माझा कृष्णा तर मला तेच सांगत होता, मम्मा आत्ताच घेऊन जाऊ आपण. तर चला, बाप्पाही आमचा सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर बघा, आम्ही संध्याकाळी इथे फिरण्यासाठी आलो होतो. रविवार म्हणजे हा फिरण्यासाठी असतो टोटल. तर आम्ही आलो होतो बारवी डॅमवर. एवढं छान पाणी आलेलं होतं डॅमला आणि खूप मस्त हा निसर्ग खुलून उठत होता आणि खूप छान तिथे वाटत होतं. त्यानंतर बघा, नेक्स्ट डे होता हा सोमवार आणि हा दुसरा श्रावणी सोमवार होता म्हणजे आजचाच हा दिवस आहे आणि मी तो तुमच्यासोबत शेअर करते. इथं माझं सकाळी सकाळी बघा शिवजींचा अभिषेक चालला होता आणि मी तुम्हाला इथे दाखवलं की मी चंदन लावते. माझं मागून जे आहे ते कुंकू दिसत होता म्हणून तुम्हाला वाटेल की मी कुंकू लावते, पण मी दाखवलं की चंदन लावते. आधी देवपूजा केल्यामुळे माझे बोट जे होते ते कुंकवाचे होते. त्यानंतर आमच्या गावाकडे माघ महिना जो असतो त्या महिन्यात आणि श्रावण महिन्यामध्ये मुंजोबा जो असतो तो पूजला जातो. म्हणून मग जे लहान मुलं असतात त्यांना दूध भाताचं नैवेद्य देऊन अशा प्रकारे त्यांची पूजा करतात. तर तेही माझं इथे काम डन झालं होतं आणि मग नंतर पिल्ल्याला स्कूलमध्ये सोडून आम्ही आलो होतो नदीवर. काल जे आमचं रोड झाले होते त्याची पूजा नदीमध्ये विसर्जन करायचं होतं त्या पूजेचं आणि तेच काम करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. नदीला खालच्या साईडने पाणी होतं आणि रस्ताही बंद होता आणि तिथे चिखलही खूप होता, म्हणून आम्हाला वरतून हे विसर्जन करावं लागलं आहे. तर तेही काम आमचं एक डन झालं होतं आज. आणि संध्याकाळी आम्ही आलो होतो मंदिरात. इथे एक विद्यापीठ आहे बदलापूरमध्ये आणि तिथे 12 ज्योतिर्लिंग आहेत. तर तिथे आम्ही पूजेसाठी आलो होतो आणि खरंच आमची खूप छान पूजा इथे झाली. लास्ट सोमवारी आम्ही कोंडेश्वर गेलेलो होतो, तिथेही गर्दी नसल्यामुळे तिथेही छान पूजा झाली आणि आता आम्ही आलो होतो इथे. तर इथेही आम्हाला खूप शांतता मिळाली, खूप मस्त वाटलं. तर ही 12 ज्योतिर्लिंग जी आहेत ती मी ऑलरेडी चॅनलवर महाशिवरात्रीचा जो व्लॉग आहे त्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलीच होती आणि मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवले असते का रविवारचा पण आणि सोमवारचा पण. पण पूजा असली की घरात खूप धावपळ असते. पुरणपोळीचं जेवण बनवायचं होतं, बरीचशी कामं होती, त्यामुळे मग मी डिटेलमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकली, धावपळ होती. पण मी तुमच्यासोबत छोट्या छोट्या क्लिप्स शेअर केलेल्याच आहेत की माझा दिवस कसा होता रविवार आणि सोमवार मिळून. तर चला, आय होप की तुम्हाला हा व्लॉग खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.